कवट आणि गूळ घालून एक सुंदर असा पदार्थ आज आपण बनणार आहोत। अगदी दुर्मिळ होत चाललेलं फळ म्हणजे कवट। हे अगदी टणक एखादा चेंडूप्रमाणे दिसणारं हे फळ, पण ह्याचे गुणधर्म हे असंख्य आणि गणित असे गुणधर्म आहेत। मैत्रिणींनो, मी इथे बघा एक दगडी असा खलबत्ता घेतलाय। दगडी खलबत्त्यामध्ये ठेवून कवट हे व्यवस्थित धुवून स्वच्छ धुवून ते मी फोडून घेतलेलं आहे। बघा, जे कवट आहे ते अगदी स्वच्छ असं लागलेलं आहे, चांगलं लागलेलं आहे आणि ते पिकलेलं आहे। कवट हलका असेल की म्हणजे आपण ते पिकलेलं आहे असं ग्राह्य करतो। कवठामध्ये क जीवनसत्व हे जास्त असतं। कवट चवीला हे आंबट आणि गोड असतं। ठराविक आंबट हे कवट जास्त असतं, त्याच्यामुळे कवट तसं न खाता त्याच्यामध्ये गूळ घालून खाल्ला तर त्याचा गुणधर्म हे अजून वाढतात, कारण गुळाचेही तुम्हाला फायदे माहितीच आहेत। कवट कसं वापरायचं तर बघा, कवट मी तर फोडून घेतलं, ते नंतर एका चमच्याने कवट काढलेलं आहे। त्याच्यामध्ये गूळ मी खिसून घेतलेला आहे किंवा गुळाचे तुकडे करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कवट काढून घ्यायचं आहे, तसेच त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। मैत्रिणींनो, जर तुम्हाला आंबट पदार्थ जास्त आवडत नसेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण जास्त घालू शकता, जेणेकरून जे आपण चटणी बनवणार आहोत किंवा आंबट गोड असा पदार्थ बनवणार आहे त्याची चव खूप छान लागते। बघा, इथं मी थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे, अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी मी इथं मीठ घातलं आहे। आता आपण गूळ, त्याच्यानंतर कवट आणि मीठ हे मिश्रण मिक्सरमधून मिक्स करून घ्या। ते एकजीव झाल्यानंतर बघा ते मिश्रण कसं दिसेल, वाव, रेडी टू ईट। आपल्याला खाण्यासाठी हे रेडी झालेलं आहे। तुम्ही हे गोळे करून असं खाऊ शकता किंवा तसंही चमच्या वाटेने खाऊ शकता। उन्हाळ्याच्या दिवसात हा पदार्थ खूप छान लागतो आणि उन्हाळ्यात काहीतरी चमचमीत किंवा आंबट खाऊशी वाटतं तर नक्की हा पदार्थ करून बघा। मैत्रिणींनो, उन्हाळ्यात सारखं पाणी पिण्यात येतं, त्याच्यामुळे तोंडाला चव नसते, तर तोंडाला चव येण्यासाठी हे कवट आणि गूळ घालून बनवलेला जो पदार्थ आहे तो खूप छान लागतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा।